कणकवलीमध्ये रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच युती तुटली असा आरोप शिवसेनेचे नेते आमदार निलेश राणे यांनी केलाय। राणे यांनी थेट चव्हाण यांच्यावरच आरोप केल्यामुळे आता खळबळ उडालेली आहे। यावरून आता कोकणात महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे असा सवाल विचारला जातोय। पाहूयात। युती तुटण्याचं कारण हे वरतून आणि वरतून म्हणजे आम्हाला जी माहिती मिळाली ते फक्त आणि फक्त प्रदेश अध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण साहेबांमुळे। ज्या ठिकाणी युती नाही आहे त्या ठिकाणी मित्रपक्ष लढू आणि मनभेद होणार नाही ती काळजी घेऊ। रवींद्र चव्हाणांची भूमिका आणि देवेंद्रजी फडणवीसांची भूमिका सगळीकडे युती व्हावी होती, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये रवींद्रजी चव्हाण साहेबांनी स्पष्ट असं सांगितलं की स्थानिक पातळीवर त्यांनी सांगितलेलं चुकीचं नाही आहे। स्थानिक पातळीवर ज्या काही गोष्टी युतीच्या करायला पाहिजे ते होत नाहीत आणि म्हणून मला जे काही मेसेज प्रदेशाध्यक्ष म्हणून आलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला मैत्रीपूर्ण लढत करायची आहे। सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची लगबग सुरू आहे। अशातच निलेश राणे यांनी केलेल्या एका आरोपानं खळबळ उडाली आहे। कणकवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामुळे युती तुटली असा आरोप शिवसेना आमदार निलेश राणेंनी केला। राजापूरमध्ये एखादी जागा, लांजात एखादी जागा शिवसेनेत ऍडजस्ट झाली आहे। चिपळूणमध्येही तशीच परिस्थिती आहे। मग आमच्या सिंधुदुर्गवर राग का अशी विचारणा निलेश राणेंनी केली। बॅनरवरनं शिंदेंचे फोटो काढल्याने आम्ही दुखावलो असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। युती तुटण्याचं कारण हे वरतून आणि वरतून म्हणजे आम्हाला जी माहिती मिळाली ते फक्त आणि फक्त प्रदेश अध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण साहेबांमुळे। त्यांना काय राग सिंधुदुर्गावर त्यांना आहे मला माहीत नाही। रत्नागिरीत जर तुम्ही परिस्थिती बघितली तर रत्नागिरीमध्ये राजापूरमध्ये एखादी सीट, लांज्यामध्ये एक सीट, रत्नागिरीमध्ये 4 काय 5 सीट, ते पण 2 शिवसेनेत ॲडजस्ट झाल्या। चिपळूणमध्ये पण तशीच परिस्थिती आहे, सगळीकडे तशी परिस्थिती आहे। मग आमच्या सिंधुदुर्गावर राग का? मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। जिथे युती झालेली नाही तिथे मित्रपक्षांमध्ये मतभेद होणार नाहीत याची काळजी घेऊ असं बावनकुळेंनी म्हटलंय। काही ठिकाणी महायुती झाली नाही आहे, त्यामुळे आम्ही ज्या ठिकाणी युती नाही आहे त्या ठिकाणी मित्रपक्ष लढू आणि मनभेद होणार नाही ती काळजी घेऊ। इतकंच नाही तर निलेश राणे यांनी केवळ परिस्थिती मांडली आहे, स्थानिक पातळीवर अनेक घडामोडी यासाठी कारणीभूत आहेत असं मंत्री उदय सामंतांनी म्हटलं। इतकंच नाही तर राणे साहेबांच्या सोबत चर्चा करूनच आम्ही पुढे गेलोय असंही सामंतांनी म्हटलंय। गोष्ट अशी आहे की त्यांनी त्याच्यामध्ये जी शंका व्यक्त केली आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की त्यांची शंका चुकीची आहे, पण ते काय म्हणाले की मला अशी माहिती मिळाली, पण ती सूत्रांकडूनच माहिती मिळालेली आहे त्याची आम्ही पण खात्री करू। पण एक सांगतो की रवींद्र चव्हाणांकडे ज्यावेळी मी स्वतः भेटलो, मी 3 वेळा रवींद्र चव्हाणांना भेटलोय, रत्नागिरीच्या युतीसाठी, सिंधुदुर्गच्या युतीसाठी आणि रायगडच्या युतीसाठी। रवींद्र चव्हाणांची भूमिका आणि देवेंद्रजी फडणवीसांची भूमिका सगळीकडे युती व्हावी होती, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये रवींद्रजी चव्हाण साहेबांनी स्पष्ट असं सांगितलं की स्थानिक पातळीवर त्यांनी सांगितलेलं चुकीचं नाही आहे। स्थानिक पातळीवर ज्या काही गोष्टी युतीच्या करायला पाहिजे ते होत नाहीत आणि म्हणून मला जे काही मेसेज प्रदेशाध्यक्ष म्हणून आलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला मैत्रीपूर्ण लढत करायची आहे आणि तेच त्यांनी सांगितलं। निलेशजींनी काही चुकीचं सांगितलेलं नाही आहे, पण याच्यामध्ये स्थानिक पातळीची देखील जी काही राजकारण आहेत ती देखील याला कारणीभूत ठरली। शक्य तिथे युती करणार असल्याचं महायुतीने आधीच जाहीर केलं होतं, मात्र काही ठिकाणी स्थानिक समीकरणं पाहता युतीला अडचणी येत आहेत, त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीचाही विचार केला जातोय। आता निलेश राणे यांनी थेट रवींद्र चव्हाण यांच्यावरच युती तोडल्याचा आरोप केला, त्यामुळे येत्या काळात याचे काय पडसाद उमटणार हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।